हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवेची जी एक्झाम आहे ती पोस्टपोन झाली त्याबद्दलचं जे आयोगाचं शुद्धीपत्रक आहे त्याबद्दल बघणार आहोत. तर जी राज्यसेवेची एक्झाम होणार होती 28 सप्टेंबरला ती पोस्टपोन झालेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्याच्याबद्दलचं शुद्धीपत्रक काढलेलं आहे. विषय काय आहे तर परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबद्दल. महाराष्ट्र नागरी सेवा राज्य पत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025. संदर्भ शासनपत्र सामान्य प्रशासन विभाग दिनांक 26 सप्टेंबर 2025. तर शुद्धीपत्रक काय आलेलं आहे ते बघूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपरोक्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्रस्तुत परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील 524 उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्रमांक 1125/236 दिनांक 36 सप्टेंबर 2025 रोजी केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतलेला आहे. तर दुसरा पॉईंट ह्यामध्ये आहे, सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल. याचा परिणाम काय होईल तर तिसरा पॉईंट त्यामध्ये दिलेला आहे, उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025चा सुधारित दिनांक शुद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की जी राज्यसेवेची एक्झाम होणार होती 28 सप्टेंबरला ती आता पुढे पोस्टपोन झालेली आहे. ती कंबाईनची जी एक्झाम प्रिलिम होती 9 नोव्हेंबरला त्या दिवशी घेण्यात येईल. आणि 9 नोव्हेंबरला जी ग्रुप बीची जी कंबाईनची पेपर होता तो जो प्रिलिमचा पेपर होता तो आता त्याबद्दलचा सुधारित दिनांक आपण किंवा डेट आपल्याला लवकरच आयोग कळवेल आपल्याला. तर ही होती राज्यसभेच्या पोस्टपोन बद्दलची बातमी. धन्यवाद.